नमस्कार तरुण महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस हद्दीमध्ये एक अपहरणाचा गुन्हा घडलेला आहे आणि मध्यरात्री सुमारे ही घटना घडलेली आहे. एक 5 ते 6 जणांच्या टोळक्याने येऊन एका मुलाला घेऊन जाण्याचे CCTV सध्या समोर येत आहे. जे बजरंग चौक आहे, बजरंग चौकामध्ये दुचाकीवर 2 जण जात होते. त्यातील एकाला पकडून ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये ते दोघंही दुचाकीवरून खाली पडले. खाली पडल्याच्या नंतर जो मुलगा आहे त्याला उचलून एका 4 चाकी वाहनामध्ये घेऊन गेल्याचा प्रकार घडला आणि त्याची तक्रार सिडको पोलीस स्टेशनला दाखल झाली असता पोलीस स्टेशनचे PI जे आहेत तर एरमे साहेब यांनी त्या घटनेचा छडा लावत त्या आरोपींना सुद्धा अटक केलेली. नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि कशा प्रकारे त्यांनी हा प्रकार उघड आणलेला आहे आणि किती आरोपींना अटक केलेली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल सर, आपल्या हद्दीमध्ये जे आहे तर एक काल मध्यरात्री सुमारे घटना घडलेली आहे, नेमका काय प्रकार होता आणि कशा करता हा घडलेला आहे? सदर घटनेमध्ये एक 17 वर्षाचा मुलगा याचं काही लोकांनी अपहरण केलं, ज्यामध्ये व्हिडिओ फुटेजमध्ये आम्हाला दिसून येत होतं की 7 जण आहेत एकूण. व्हिडिओ फुटेजमध्ये 6 आणि इतर एक 4 व्हीलर चालक. तर अशा व्यक्तींनी अत्यंत क्रिमिनल माइंडनी पूर्णतः तयारीने आणि एकदम कट रचून त्याचा पूर्ण पाठलाग करून त्याला फरफटत घेऊन गेलेले होते आणि गाडीमध्ये कोंबून नंतर त्याला मारहाण करत घेऊन गेले अशी आम्हाला माहिती मिळाली. सुरुवातीला आमच्याकडे काहीच प्राथमिक माहिती नव्हती, फक्त एवढंच होतं. मग त्या अनुषंगाने आम्ही CCTV फुटेजची पाहणी केली. त्यामधून आम्हाला सदर 4 व्हीलरचा टाटा पंचचा आम्हाला नंबर मिळाला, तो MH20HH4668. तर अशा क्रमांकाचं वाहन मिळालं. त्या अनुषंगाने पुढील आम्ही CCTV फुटेज पाहत असताना शहरापासून सुमारे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर वाळूज आहे. तर वाळूज, रांजणगाव, शेणपुंजी या परिसरात आम्ही ती गाडी इंटरसेप्ट करण्यात यशस्वी झालो. आम्ही 2 पथकं रवाना केलेली होती. सदर 2 पथकांनी वाहनाला रस्त्यात अडवलं आणि त्याच्यामधून तो जो पीडित जो मुलगा आहे, ज्याचं अपहरण झालेलं होतं, तो 17 वर्ष 6 महिने वयाचा मुलगा, त्याची आमच्या टीमने सुटका केली आहे. आमचे अधिकारी, आमचे अंमलदार यांनी त्याची सुटका केली. त्यावेळेस देखील त्याला तिथं मारहाण होत होती. तर तात्काळ आम्ही त्याच्यात ॲक्शन घेऊन प्रकरणाचं गांभीर्य ओळखून कामगिरी केली आहे. आणि या घटनेमध्ये या धरपकडीमध्ये आम्ही 3 आरोपी पकडण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. इतर 4 व्यक्ती जे ह्या गटामध्ये सहभागी होते, प्रत्यक्ष ज्यांचा सहभाग होता, ते अद्याप फरार आहेत. आम्ही त्याच्या अनुषंगाने आमचं एक पथक बाहेर रवाना झालेलं आहे. त्या 4 आरोपींना देखील आम्ही अटक करत आहोत. मुलगा सुखरूप ताब्यात मिळालेला आहे, त्याला त्याच्या आईच्या ताब्यात दिलेला आहे. बरं सर, नेमकं काय कारण असू शकतं? म्हणजे एक गुन्हेगार जे तर इथून एक 15 ते 20 किलोमीटर अंतरावरचे, नेमकं याच्यामध्ये काय कारण असू शकतं आपण करण्याचं? याच्यात प्रथमदर्शनी असं दिसून आलेलं आहे की या मुलासोबत ती जी मुलं आहेत ही यांची जुनी ही मैत्री होती आणि त्याच्यात यांचे आर्थिक स्वरूपाचे वाद होते. एका स्पोर्ट्स बाईकच्या व्यवहारामध्ये, एका महागड्या स्पोर्ट्स बाईकच्या व्यवहारामध्ये या मुलाचं काही व्यवहारात बिनसलेलं होतं. तर त्या अनुषंगाने हा काही दिवस बाहेरही होता. हा मुंबईला काही दिवस निघून गेलेला होता. हा शहरात आल्याचं माहीत झाल्यामुळे त्यांनी ही प्लॅनिंग केली आणि तो कट रचून त्यांनी त्याचा पाठपुरावा केला, त्याचा पाठलाग केला आणि याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे. बरं सर, याच्यामध्ये जे गुन्हेगार आहे सध्या त्यांची की पार्श्वभूमी जुने आहे का गुन्हेगाराची, कसं आहे? नाही, सध्या तसं काही निदर्शनास आलेलं नाही. गुन्हेगार सर्व 19 ते 21 या वयोगटातले आहेत, यंग आहेत आणि कॉलेजमध्ये काही ना काही तर शिक्षण घेतात. थोडंसं याच्यामध्ये पालकांनी देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे की आपली मुलं जी सर्वांना आपल्याला गोंडस वाटतात, तर ती कदाचित बाहेर कुठल्या काही चुकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतलेत का? जर एवढ्या मोठ्या महागड्या स्पोर्ट्स बाईकचा विषय असेल तर तो दोन्ही लोकांच्या घरी माहीत असला पाहिजे, दोन्ही मुलांच्या घरी माहीत असला पाहिजे. तर त्याच्यामध्ये त्यांनी ती खबरदारी घेतलेली दिसून येत नाही. थोडंसं पालकांनाही सजग राहणं आवश्यक आहे आणि अशा मोठ्या घटना टाळता येतील किंवा अशा माराने एखाद्याचा जीव जाऊ शकतो. तर त्या अनुषंगानं थोडंसं याच्यात लक्ष दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. बरं सर, जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस आपण प्रथम काय केलं नेमकं? कसं आपल्याला त्याचा पाठलाग करावा लागला किंवा त्या गाडीचा नंबर वगैरे किंवा कसं शोधलं किंवा त्या ठिकाणी येऊन कसं वाटलं आपल्याला? ज्यावेळेस आम्हाला ही घटनेची रिपोर्टिंग झाली त्याला रात्रीचे 12-12:15 वाजलेले होते. तर त्या दरम्यान अशी घटना माहीत पडल्यानंतर आम्ही म्हणजे फक्त गुन्हा दाखल करण्याला प्राधान्य न देता सुरुवातीस आम्ही की बेसिक माहिती जी होती त्या बेसिक माहितीच्या अनुषंगानं आधी आम्ही फिर्याद द्यायला तर आम्ही फिर्यादीला बसवलं. परंतु आजचा तात्काळ जो तपास आहे, ऑन फील्ड जो तपास आहे, तो चालू केला. घटनास्थळाचे CCTV फुटेज पाहिले. आपल्याकडं आपल्या संभाजीनगर आयुक्तालयामध्ये चांगल्या उच्च प्रतीचे आमचे कॅमेरे आहेत. तर ते बजावणी चौकातील कॅमेऱ्यामध्ये आम्हाला ती घटना काहीच झाली. त्याच्यातून त्याची स्थिती काय आहे? त्यांना आपण कोर्टासमोर हजर केलं का? त्यांना काही PCR मिळालेला आहे का? बरोबर, अगदी बरोबर. सदर प्रकरणामध्ये सदर आरोपितांना आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केलेलं आहे आणि प्रकरणाचं गांभीर्य त्या व्हिडिओसह आम्ही मान्य न्यायालयाला त्याचं गांभीर्य जाणीव करून दिली. त्यावेळेला मान्य न्यायालयानं सदर घटनेमध्ये
या आरोपितांची मला 4 दिवस पोलीस कोठडी दिलेली आहे. पोलीस कोठडी दरम्यान आम्ही त्यांची कसून चौकशी करत आहोत आणि पोलीस कोठडी दरम्यान इतर आरोपींचाही आमचा शोध घेणं समांतररित्या सुरू आहे. त्याच्यामध्ये आम्ही ते सगळं वाहनाचा नंबर मिळवून आणि बाकी इतर तांत्रिक तपास आम्ही करून टीम रवाना केलेल्या होत्या. बाकी इकडं गुन्हा वगैरे दाखल झाला आणि त्या दरम्यान आम्ही मुलाला रेस्क्यू करण्यात यशस्वी ठरलो. तर हे होते सिडको पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक इरमी यांनी सांगितलं आहे की कुठेतरी तपासी चक्र जी गतीमध्ये फिरवली आणि त्या गतीच्या माध्यमातूनच त्यांना आज आरोपीसुद्धा पकडता आले आणि मुलाची सुद्धा सुखरूप सुटका करता आली. मी रवींद्र सुरकर, तरुण महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.